आता बातमी मेळघाटामधून आहे। मेळघाटामध्ये जलजीवन मिशन कामामध्ये भ्रष्टाचार झाल्याची चर्चा आहे। भ्रष्टाचार झाल्याचा युवक काँग्रेसने आरोप केलाय। जुन्या टाकीला नवीन दाखवून पैसे लाटल्याचाही आरोप होतोय। कारवाई न केल्यास शोले स्टाईल आंदोलन करू असा इशारा या कार्यकर्त्यांनी दिलेला आहे। अमरावतीच्या मेळघाटातील जलजीवन मिशनच्या कामामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप युवक काँग्रेसकडून करण्यात आलाय। अनेक ठिकाणी जुन्या पाण्याच्या टाकीला नवीन दाखवून पैसे लाटल्याचा आरोप युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल येवलेंनी केलेला आहे। तसंच या प्रकरणातील दोषींवर कारवाई न केल्यास पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केले जाईल असाही इशारा दिला गेला आहे। मेळघाटमध्ये पाणी पुरवठा जलजीवन मिशनमध्ये प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे असं आम्ही वारंवार युवक काँग्रेसच्या माध्यमातून सांगत आहोत। आज आम्हाला नवीन माहिती मिळाली त्याप्रमाणे हत्रू या गावामध्ये पाण्याची टाकी कंप्लीट झालेली आहे, विहीर झालेली आहे, परंतु आजपर्यंत त्या गावातील लोकांना पाणी पुरवठा झालेला नाही आहे, त्या टाकीमध्ये पाणीच आलेलं नाही आहे। सरवारखेडा गावामध्ये जुनी पाण्याची टाकी होती, तरी सुद्धा एक नवीन टाकी बनवण्यात आली आणि त्या दोन्ही टाक्यामध्ये आजपर्यंत पाणी पुरवठा झालेला नाही आहे। चिलाटी या गावामध्ये जुनी पाण्याची टाकी रिपेअर करून तिलाच नवीन दाखवून त्याचे पैसे काढण्यात आलेले आहे। तोच प्रकार सुमिता या गावामध्ये जुन्या पाण्याच्या टाकीलाच नवीन दाखवून त्याचे सुद्धा पैसे काढण्यात आलेले आहे।